रात्रीच्या वेळी तीर्था खूपच अपसेट असते, विचारात हरवलेली. पाठीमागून अचानकच हर्षवर्धन येतो. तीर्थाकडे त्याचं लक्ष जातं. गुपचूप येऊन तो तिच्या जवळ बसतो आणि तिला विचारतो, तीर्था, काय झालं? माझं बाळ इतकं अपसेट काय? माझ्या लाडक्या लेकीच्या चेहऱ्यावरचं हसू कुठे गेलंय? तेव्हाच तीर्था रडायला लागते. डॅड, मला ना बरेच दिवस झालं तुमच्याशी बोलायचं होतं. इतक्यात पाठीमागून शौर्यही येतो, पण माझा ना धीरच होत नव्हता. तेव्हा हर्षवर्धन तिला विचारतो की अरे, आपल्या बापाशी बोलायला इतकं हेजिटेट का व्हायचंय? चल बोल पटकन, काय झालंय? शेवटी हिम्मत करून तीर्था विचारतेच, डॅड, हे विक्रांतचं माझ्याशी होणारं लग्न, त्यात ही केस, पद्माने विक्रांतवरती केलेले हे सगळे आरोप, मला ना काही कळतच नाहीये. हे विचार सतत माझ्या डोक्यात आहेत. मला ना असं स्वस्थ बसता येत नाहीये, ना मला झोप लागते. आणि एक तर प्रश्न असा आहे की जो माझ्या डोक्यातून जाता जात नाहीये. शौर्य गुपचूप ते सगळं ऐकत असतो, म्हणजे जवळच बसतो. हर्षवर्धनलाही माहिती आहे की तो आलाय. आता तीर्था असा काही प्रश्न उभा करते की हर्षवर्धनला ती विचारातच पाडते. ती विचारते की डॅड, विक्रांतवरती लावलेले हे सगळे आरोप खरे ठरले तर? तो आरोपी आहे हे सिद्ध झालं तर? आता जर तरच्या गोष्टी ती करते खरं, पण तेव्हाच शौर्य विचारतो की डॅड, आपण हे लग्न पोस्टपोन नाही करू शकत का? म्हणजे तीर्थाला डिसिजन घ्यायला वेळ मिळेल. तीर्थाचं असं घाबरून जाणं, विचार करणं साहजिकच आहे. शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्याबद्दल ती विचारते, डॅड, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही ना माझं कधीच वाईट नाही होऊ देणार. माझ्या मनात फक्त एकच शंका आहे आणि त्या शंकेमुळे मला खूप भीती वाटते. मला फक्त इतकंच वाटतंय की या एका कारणाने माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये डॅड. तीर्थाच्या बोलण्याचा हर्षवर्धन विचार तर करत असतोच आणि वेळेवरती तीर्थाने हिंमत करून हे असं विचारणं, निर्णय घेणं, हे जे काही चालू आहे ना ते शौर्यलाही पटतं. उलट मनातून तर तो जास्त खुश दिसतोय. इकडे ऊर्जा जेव्हा डबा घेऊन निघालेली असते, पूर्वा विचारते, अगं डबा कोणासाठी? तेव्हा ऊर्जा तिला सांगते की पद्मासाठी. ती इथे होती तेव्हा निदान डोळ्यासमोर तरी होती. आता ते तिकडे आहे, तिचे काय हाल होत असतील देव जाणे. पूर्वालाही पद्मासाठी खूप वाईट वाटतं. हो, आणि आता तिच्या हातात कामही नाही. ते दोघे काय करत असतील, कसे खात पित असतील, काहीच माहिती नाही आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, अगं म्हणूनच तर तिच्यासाठी मी डबा घेऊन जाते. इकडे हर्षवर्धन तीर्थाला समजावतो की हे बघ, मी खूप मोठा वकील आहे, पण त्यापूर्वी मी एक बाप आहे आणि माझ्यावरती विश्वास ठेव. मी माझ्या या श्रीमंतीसाठी, माझ्या प्रतिष्ठेसाठी तुझं आयुष्य असं पणाला नाही लावू शकत. इतक्यातच शौर्य अचानक विचारतो की म्हणजे डॅड, तुम्ही तीर्थाचं लग्न पोस्टपोन करताय तर? तेव्हा हर्षवर्धन वळतो आणि त्याला म्हणतो की हे बघ शौर्य, मी लहानपणापासून तुला जसं ओळखतो तसंच मी विक्रांतला सुद्धा ओळखतो. हर्षवर्धन स्वतःच तीर्थाला एक खूप मोठं वचन देऊन जातो. म्हणजे तो तीर्थाला समजावतो की हे बघ तीर्था, मी विक्रांतला लहानपणापासून ओळखतो अगं. माझा विश्वास आहे त्याच्यावरती. आणि उद्या जर तीर्था आपल्या शौर्यवरती कोणी आरोप लावले तर? म्हणजे एखादी मुलगी येऊन असं म्हणाली की तो तिच्याशी चुकीचं वागलाय, तर तू विश्वास ठेवशील का? नाही ना. आणि हे बघ बाळा, जर मला पुढे जाऊन असं वाटलं विक्रांतची त्याच्यामध्ये 1% जरी चूक निघाली, त्याच्यावरचे आरोप सिद्ध झाले, तर मी त्याच क्षणाला तुझ्यासोबतचं लग्न तोडून टाकेन. हे लग्न मी नाही होऊ देणार. कायद्याच्या खुर्चीवर बसलेला वकील म्हणून नाही, तर एक जबाबदार बाप म्हणून डिसिजन घेईल मी. आणि हे वचन देतो मी तुला, असं म्हणत तीर्थाचा हात हातात घेतो. हे वचन आहे एका बापाचं. तेव्हा तीर्था इतकी खुश होते. ती म्हणते की डॅड, हर्षवर्धन सांगतो की हो बाळा,
मी तुम्हाला दिलेली ही कमिटमेंट आहे. कुणीही माझ्या आणि माझ्या मुलांच्या मध्ये कधीही येऊ शकत नाही. हे बोलत असताना नकळतपणे हर्षवर्धनने शौर्याचा सुद्धा हात पकडलाय. म्हणजे तो फक्त मॅनिपुलेट करण्याचा प्रयत्न करतोय प्रेक्षकांनो. आणि ही गोष्ट एक वकील म्हणून आपल्या शौर्याच्या अचूक लक्षात येते. तो त्यांच्या दोघांच्याही डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणतो, तुम्ही दोघं माझी पिलं आहात आणि हे सगळं मुद्दाम केलं जातंय. हे सगळं तीच करते, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. आणि तेव्हाच शौर्याच्या डोक्यात सनक जाते. कारण प्रत्येक वेळी हर्षवर्धन तिलाच गृहीत धरतोय. तीर्थाला तो सांगतो की तिच्या बापाची आणि माझी खूप जुनी रायव्हल रील होती. माझ्यासमोर तो खूप साऱ्या केसेस हरला होता आणि त्याचाच बदला घेते ती ऊर्जा. पण तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. कारण तुमचा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या मुलांना त्यांच्या भावनाशी खेळू देणार नाही आहे. शौर्याच्या मनात तर राग इतका उफाळून येतो. कारण हर्षवर्धनचं तेच चालू आहे. ए रे माझ्या मागल्या. प्रत्येक वेळी काही झालं की सगळं नेहून आदळायचं ते ऊर्जावरती. आता इकडे ऊर्जा बाहेर पडणार. ती जेव्हा तिच्या आईकडे पाहते, विचारते काय झालं आई. तर पूर्वा तिच्याकडे कौतुकाने पाहत असते. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणते, कौतुक वाटतंय तुझं. म्हणजे तुम्हा दोघी बहिणींमध्ये किती फरक आहे ना. एकीला स्वतः पलीकडे काही दिसत नाही आणि दुसरीला स्वतःकडे बघायलाही वेळ नाही आहे. ऊर्जा म्हणते की तुझीच मुलगी आहे ना शेवटी आई. तेव्हा पूर्वाला हसू येतं. ती सांगते की ठीक आहे जा, आणि पद्माला सांग की नीट जेवा म्हणावं. आणि तिला एक गोष्ट निक्षून सांग की तिला कधीही काहीही लागलं तरी डायरेक्ट इकडे ये म्हणावं. हे घर अजूनही तिचंच आहे. ऊर्जाला इतका आनंद होतो आणि ऊर्जा पद्माकडे जायला निघते. पण पूर्वाला थोडंसं टेन्शन असतंच घर खर्चाचं. पण ती ऊर्जासमोर असं काहीही भासवत नाही किंवा दाखवतही नाही. इकडे ऊर्जा पद्माकडे येण्यापूर्वीच शौर्य पोहोचलाय. शौर्य जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा पद्मा इतकी खुश होते. अरे शौर्य दादा तुम्ही इथे. आता तिथे घरामध्ये पसारा अस्ताव्यस्त पडलेला असतो. ती पटकन सारवासारव करते. इतक्यातच बंटी येतो. बंटी येऊन विचारतो, ताई हे कोण आहेत. पद्मा ओळख करून देते की मी जिथे कामाला होते ना त्यांचा मुलगा आहे शौर्य दादा. तेव्हा बंटी हात जोडून त्यांना नमस्कार करतो. आता बंटीचे संस्कार पाहून शौर्याला त्याचं इतकं कौतुक वाटतं. बंटी तर खेळायला जातो. पद्मा बसण्यासाठी शौर्याला आग्रह धरते. शौर्य तिला समजावतो की तू बस आधी. आणि इतकं कौतुक वाटतं शौर्याला. पद्माला तो म्हणतो की खरंच खूप धाडसी आहेस तू. पद्मा म्हणते की हो, बंटीकडे बघूनच माझ्यात जास्त हिंमत येते. धाडस तर करावं लागेल ना दादा, कारण तुटायला वेळच नाही आहे. अंगावरती इतक्या जबाबदाऱ्या आहेत. बंटी, हे घर, हे रोजचं जगणं, दुःखासाठी वेळच नाही आहे. पद्माचं बोलणं शौर्याच्या मनाला भेटतं. आणि का नाही भेटणार. पद्माने स्वतःला अशा परिस्थितीतून उभं केलंय की जिथे दुसरं कोणी असतं तर कोलमडून पडलं असतं. आणि त्याच्यात शौर्याला कौतुक असतं. तो विचारतो की कामाचं काय मिळालंय का कुठे. पद्मा सांगते की नाही अजून. म्हणजे तसं मी 4-5 ठिकाणी विचारून ठेवले. आणि दादा कसं आहे, हे बायकांचं आहे काम. घरकाम म्हटलं की लवकर मिळत नाही हो. आधीच बायका कामाला लागलेल्या असतात. तसं मिळतं बदलीच्या ठिकाणी, पण ते काम पण कसं आज आहे उद्या नाही. पण होईल हळूहळू सगळं ठीक. शौर्यही पुन्हा तेच वाक्य रिपीट करतो. हो नक्की होईल, हळूहळू सगळं ठीक होईल. त्यानंतर शौर्य थोडंसं कचरतच तिला विचारतो की पैसे आहेत ना. तेव्हा पद्मा हसत सांगते की हो आहेत. थोडे दिवस सगळं निभावेल इतके तरी आहेत. आणि शौर्य जराही विचार न करता आपल्या पॉकेटातून खूप सारे पैसे काढून पद्माला द्यायला लागतो. पद्मा अशी डोळे वटारून त्याच्याकडे पाहत असते. म्हणजे तिला काही कळेनासंच होतं की शौर्य अचानक पैसे द्यायला लागतोय. आणि इतक्यातच ऊर्जा चाळीत पोहोचते. ऊर्जा आणि बंटी
दोघांचीही बाहेर भेट होते. बंटीला पाहून ऊर्जा खूप खुश असते. आता बंटीकडून ऊर्जाला कळतं की शौर्यसुद्धा पद्माला भेटायला आलाय. ऊर्जा विचारते की तू कसा काय ओळखतोस त्याला. आता बंटी सांगणार, पण त्याचे जे मित्र असतात त्याला बोलावतात आणि ऐनवेळी तो निघून जातो. पण ऊर्जाला एका गोष्टीचा थोडासा राग येतो की शौर्य अचानक इथे काय करतोय आणि तो पद्माला का भेटायला आला असेल. पण इकडे पद्मा इतक्या मोठ्या धक्क्यात आहे आणि ती स्वतःच हर्षवर्धनच्या नीच कारस्थानाबद्दल खुलासा करते शौर्यसमोर. ती धक्क्याने उठते आणि विचारते की शौर्य दादा, तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. म्हणजे तिला असं वाटतंय की हर्षवर्धनने जशी किंमत तिची पैशात तोलली तसाच शौर्यसुद्धा वागतोय की काय. पण बिचाऱ्या शौर्याच्या मनात काहीही वाईट साईट नाही आहे. पद्मा कपाटातून पैसे काढून दाखवते की हे बघा, हे पैसे तुमच्या बाबांनी मला दिले होते आणि मला म्हणाले होते हे पैसे घे, स्वतःचं तोंड बंद ठेव आणि गुपचूप केस मागे घे. हर्षवर्धन इतका नीच, म्हणजे इतका खालच्या थराला जाऊन वागू शकतो याचा अंदाज आता कुठे शौर्याला येतो. त्यालाही तितकाच जबरदस्त धक्का बसलाय. धक्क्याने शौर्य विचारतो की काय, म्हणजे डॅड त्या दिवशी तुला भेटायला नाही तर पैसे द्यायला आले होते. त्याला इतकं लाजिरवाणी वाटत असतं पद्माच्या समोर उभं राहायला सुद्धा की आपल्या बापाने इतकं नीच कृत्य केलं. पद्मा सांगते की हो, आणि तिला तो प्रसंगही आठवतो. पद्मा आता जे काही आहे ते सांगून मोकळी होते की तुमचे बाबा जे आले होते ना, ते माझी मदत करायला, विचारपूस करायला आले नव्हते, तर शौर्यदादा ते मला घाबरवायला आले होते. त्यांनी वाईट साईट नको ते आरोप केले माझ्यावरती. शौर्यदादा, मी तुम्हाला सांगते, जर त्यांनी मला एका क्षणात म्हटलं असतं ना की पद्मा, हे बघ, तुझ्या या केसमुळे आमच्या कुटुंबावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो, अगं केस मागे घे, मी लगेच दादा केस मागे घेतली असती. पण त्यांनी माझी किंमत पैशात केली. त्यांनी मला विकत घेण्याचा प्रयत्न केला दादा. मान्य आहे, मी गरीब आहे, गरजू आहे, पण विकाऊ नाही आहे. हे वाक्य बोलताना तिचंही मन इतकं चाचपडतं. ती मनातून किती खचली असेल हे सगळे जे आहे ते बोलतानाच पद्माच्या चेहऱ्यावरती जाणवतं शौर्याला. आणि आज तुम्ही सुद्धा मला पैसे देत आहेत, म्हणूनच मी मगाशी म्हणाले शौर्य दादा की तुमच्याकडून तरी मला ही अपेक्षा नव्हती. आणि ती तोंड फिरवते. पण शौर्याच्या बाबतीत पद्माचा खूपच मोठा गैरसमज झालाय. पद्मा आता इतकी चिडलेली असते की शौर्याला ती दटावते, बजावते की हे पैसे घ्या आणि तुमच्या डॅडला देऊन टाका, मला ह्या पैशांची गरज नाही आहे. तेव्हा शौर्यसुद्धा खूपच चिडतो आणि त्याचं चिडणं साहजिक आहे, कारण पद्माचा किती मोठा गैरसमज झाला आहे त्याच्याबद्दल. शौर्य असा पिकाऊ माणूस नाही आहे किंवा दगडाच्या काळजाचा सुद्धा तो नाही आहे. शौर्य तिला समजावतो की पद्मा प्लीज हे पैसे बाजूला ठेव, ठेव म्हटलं ना. तेव्हा पद्मा गुपचूप ते पैसे कपाटात ठेवते. आणि हे पैसे तुला द्यायचेच असतील ना तर ते जाऊन डॅडला द्यायचे, मला नाही. पद्मा, तू माझ्या बाबतीत असा विचार कशी काय करू शकते सगळं. जर मला डॅडसारखंच वागायचं होतं तर मी त्या दिवशी घरातून बाहेर पडायला तुला मदत का केली असती. हे सगळं बोलणं चालू असताना अचानकच तिथे ऊर्जाची एंट्री होते. आता बहुतेक तिचाही गैरसमज होतं की काय प्रेक्षकांनो, कारण झालंय असं की शौर्य पद्माला पैसे देतानाचं दृश्य तिच्या नजरेसमोर उभं राहिले. इकडे तोपर्यंत ऊर्जाच्या घरी काळपांडे सर आलेले असतात आणि जेव्हा दरवाजाचा ठोठावल्याचा आवाज येतो, पूर्वा जाऊन दरवाजा उघडते आणि अचानकच त्या सरांना समोर बघते तर ते खूपच घाबरून जाते. सर विचारतात, तू काय मला असं दारातच उभं करणार आहेस की घरातही बोलवणार आहेस. तेव्हा पूर्वा त्यांना घरात बोलावते, त्यांच्यासाठी पाणी आणायला जाणार, तर सर तिला बसायला सांगतात. आणि जेव्हा पूर्वा विचारते की तुम्ही असे अचानक इथे थोडंसं चाचपडलेली असते, तेव्हा सर चौकशी करतात, तू मला जास्त नर्वस दिसतेस. तेव्हा पूर्वा चाचपडतच बोलते
की नाही सर, ते तुम्ही अचानकच आलात म्हणून. तेव्हा ते सर सांगतात की मला अचानक यावं लागलं कारण पैशाचा खूप मोठा घोळ झालाय, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. पूर्वा इतकी घाबरून जाते, तिला वाटतं की बहुतेक तिचं नाव समोर येईल की काय. कसं आहे ना प्रेक्षकांनो, हिचेही हात दगडाखाली अडकलेत आणि परिस्थिती माणसाला अशी काही घेरते ना की त्या ठिकाणी कधी कधी माणूस चुकीचाही वागतो. पण परिस्थिती अभावी तसंच काहीसं पूर्वाच्या बाबतीत घडलंय की काय असं मला वाटतंय. जेव्हा ती घाबरत विचारते की अफरातफर पैशांची कसली, त्याच ठिकाणी सर तिला सांगतात की आपले सेक्टर 3 मधले ते बाई आहेत ना, त्यांच्याकडून झाले आहे. त्यामुळे उद्या अर्जंट ऑडिट बसणार आहे आणि आपल्याला सगळा हिशोब द्यावा लागणार आहे मोठ्या साहेबांना. आता मोठ्या साहेबांचं नाव ऐकून तर पूर्वाच्या मनात धडकी भरते. इकडे शौर्य असा काही वागतो की डायरेक्ट ऊर्जाच्या मनातच घर करतो. कारण ऊर्जा पाहत असते शौर्य पद्माला समजावतोय की पद्मा, अगं हे पैसे मी तू लाचार आहेस म्हणून देत नाही आहे. आज तू अडचणीत आहे, उद्या मी अडचणीत असेल. मला कळतंय की असे पैसे घेऊन तू तुझा स्वाभिमान दुखावू शकत नाही आहे. पण अगं पद्मा, तुझा स्वाभिमान तर तेव्हा चुकावला असता की मी तुला लाचार म्हणून, मदत म्हणून हे पैसे दिले असते. मी तुला कधीही लाचार समजत नाही आहे. पद्मा, अगं तू खूप धाडशी आहेस आणि हे पैसे तुला मदतच करतील. ऊर्जा शौर्याकडे इतकी कौतुकाने पाहत राहते, पण इकडे पूर्वा मात्र जबरदस्त हादरून गेली. आता उद्या अचानकच ऑडिट बसते म्हटल्यानंतर पूर्वाला का भीती वाटते ते सरांना कळतच नसतं. पूर्वा थोडंसं चाचपडत, घाबरत, कचरतच बोलत चाललेले असते. पण सर, ते ऑडिट तर 4 दिवसांनी भरणार होती ना. तेव्हा सर सांगतात की भरणार होती, पण हे मध्येच जे काही होऊन बसले ना अफरातफर, त्यामुळे ती उद्याच होणार आहे. आपल्याकडे इतक्या सगळ्या गरजू बायकांनी पैसे भरले आहेत की ही ऑडिट बसवणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपण असं जर नाही केलं तर आपल्या महालक्ष्मी बचत गटावरचा विश्वास उडून जाईल. आणि म्हणून मला सगळ्यात आधी तुला भेटायचं होतं. पूर्वा शांतपणे विचारते, मला? पण का सर? तेव्हा ते म्हणतात की हिशोब घ्यायला. अगं तुझ्यावरती इतक्या साऱ्या बायकांचा विश्वास आहे, आमचाही आहे. तू पैशांचा हिशोब अगदी अचूक ठेवतेस. उद्याच्याला ते सगळे जमा झालेले पैसेही घेऊन ये. शिवाय तुझ्याकडे बायकांची खूप सारी खातीही आहेत आणि पैशांसोबतच ती खाते पासबुकसुद्धा घेऊन ये. आता काळपांडे सर हट्टच धरून बसलेले असतात. नक्कीच पूर्वाच्या हातून काहीतरी गडबड झाली आहे, म्हणूनच ती इतकी घाबरली आहे. ते म्हणतात की सगळं काही आत्ताच्या आत्ता घेऊन ये, मला सगळ्याची नीट कसून चौकशी करायची आहे. त्या बेचुरीबाईचं जे काही झालं आहे ना प्रकरण, त्यामुळे मला हे सगळं आत्ताच बघावं लागेल. तिकडे शौर्य पद्माला समजावत असतो. शौर्य दादा म्हणतेस की नाही मला? मोठा भाऊ मानतेस ना? मग मोठ्या भावाच्या नात्याने मी तुझ्यासाठी हे नाही केलं तर काय राहिलं पद्मा या सगळ्याला अर्थ? आता पद्मा अशी ऐकत नाही म्हटल्यानंतर शौर्य ते पैसे जबरदस्ती तिच्या हातात टेकतो आणि ऊर्जाच्या मनातच घर करून बसतो. ऊर्जा त्याच्याबद्दल इतका चांगला विचार करते, किती चांगला मुलगा आहे हा, किती छान, किती हुशार, किती समजूतदार आहे हा, किती संवेदनशील आहे. म्हणजे हा माणसांबाबतीत असा विचार करू शकतो, कधी वाटलंच नव्हतं मला. आणि इतक्यातच बंटी तिथे येतो. मोठ्यानेच तो विचारतो की ऊर्जाताई, तू इथे, अजून इथेच उभी आहेस का? आत नाही गेली? आता मात्र शौर्याच्या मनात भीतीचं वादळ पसरतं. कारण त्याला वाटतं की पद्मासोबत जे काही बोलला ते ऊर्जाने ऐकले असेल तर, आणि हर्षवर्धन जहागीरदाराचा हा मुलगा आहे हे तिला कळलं असेल तर. बंटी ऊर्जाला घेऊन आतमध्ये येतो, पण त्याच्या मनातली भीती जाता जात नाही. प्रेक्षकांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे नक्की काय घडलंय. ऊर्जा आनंदाने शौर्याला सांगते की आपल्याला खूप मोठी लीड मिळाली आहे आणि
यानेच केसला एक वेगळी दिशा मिळू शकते. तेव्हा शौर्य हे खुश असतो. आता नक्कीच पूर्वाच्या हातून खूप मोठी गडबड झाली आणि ती तिच्या सरांना विनवण्या करते की तिला फक्त आजचा दिवस द्या, उद्यापर्यंत ती सगळा हिशोब देईल. आणि जेव्हा ऊर्जा तिच्या चाळीत येते, शेजारचे काका दारू पिऊन तमाशा घालत असतात. ते पाहत असताना अचानकच ऊर्जाच्या एक लक्षात येतं की तिच्या बाबांची स्कूटर गायब आहे आणि ती गायब असल्याचं पाहून तिला जबरदस्त धक्का बसलाय. म्हणजे याचं कनेक्शन पूर्वाने जी काही गोंधळ घातलाय पैशांचा त्याच्याशी तर नसेल ना? म्हणजे मला वाटतंय प्रेक्षकांनो, पण तुम्हीही सांगा नक्की काय घडलंय. वचन दिले तू मला मालिकेचे भाग पाहायला जरूर सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त खरे भाग पाहायला मिळतील, खोटे नाही.